नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी, जी अजिबात कडू होणार नाही। चला तर बघूया। त्यासाठी मी इथे छान कवळे असे कारले घेतलेले आहेत व ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। बारीक बारीक चकऱ्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या आपल्याला। व कारले कट झाल्यानंतर त्यामध्ये थोडे मीठ टाकून आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचे आहे, म्हणजे त्याला छान असे पाणी सुटते। व त्यानंतर आपण 3 मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक करून घ्यायचे आहेत। 3 मध्यम आकाराचे कांदे मस्त आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत। आणि लसूणही आपल्याला सोलून बारीक कापून घ्यायचा आहे। तुम्ही ठेचून पण टाकू शकता, पण मी ते कापून घेतलेला आहे। आणि 10 मिनिटांनंतर कारल्यामधला रस आपल्याला असं हाताने दाबून पिळून काढून घ्यायचा आहे, म्हणजे कारल्याची भाजी कडू लागत नाही। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जे मी व्हिडिओ बनवेन ते तुम्हाला दिसतील। आता मी इथे कढईत तेल घेतलेले आहे। तेल थोडे जास्तीच टाकायचे आहे आपल्याला। तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला जिरे टाकायचे आहे व त्यात मी या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे। व त्यात कांदाही मी छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहे। बारीक गॅसवर आपल्याला कांदा परतायचा आहे। कांदा आपला आता होत आलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमचाभर लाल तिखट टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही जास्तही टाकू शकता। थोडी हळद टाकायची आहे आपल्याला। व आता आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा झालेला आहे परतून, त्यात आता आपण कारले सोडणार आहोत। आता हे कारले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। 10 मिनिट आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार। मी झाकण टाकून झाकण ठेवून कारले 10 मिनिटं वाफेवर होऊ दिलेले आहे व वरून कोथिंबीर टाकून छान परतून घ्यायचं आहे। परत आपल्याला 10 मिनिटं भाजी बारीक गॅसवर होऊ द्यायची आहे। आता आपली भाजी मस्त तयार आहे। तुम्ही करून बघा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत।